सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पाणी जपून वापरण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचं आवाहन. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरडा नैसर्गिक रंग खेळण्याचं आवाहन केले. उद्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी केली जाते. मनीषा आव्हाळे, जिल्हा परिषद सोलापूर. नमस्ते, मी मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण नुकतंच होळी हा सण साजरा केला आणि सोलापूरमध्ये रंगपंचमीची आपण सुरुवात आता करणार आहोत, तयारी करतो आहे. ह्या वर्षी आपल्याला खूप दुष्काळ परिस्थिती सोलापूरमध्ये दिसून येते आहे. खरं तर होळीचा सण हा फार, रंगपंचमीचा सण हा फार विविध कलर्स आणि विविध तेने नटलेला सण आहे. त्याच्यामध्ये आपण रंगाची उधळण करतो, पण त्यासोबत आपण पाण्याची उधळण करतो. ह्याचं गांभीर्य जाणता आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे की आपण ह्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा योग्य तो वापर करावा. ह्या वर्षी मी तुम्हाला आवाहन करते की आपण कोरडा रंग, नैसर्गिक रंग, त्याचबरोबर फुलांची उधळण किंवा अशा पद्धतीची ज्या नैसर्गिक पद्धतीची जी होळी आहे, रंगपंचमी आहे, ती साजरी करूयात. ह्याच्यामध्ये आपण बघतो की आपले जनावरं आहेत, पुढे चालून चाराची टंचाई आहे, पाण्याची टंचाई गावोगावी भासणार आहे. त्याच्या अनुषंगाने जर पाणपोई सुरू करू शकलो किंवा आपल्या आजूबाजूच्या पक्ष्यांना, प्राण्यांना जर पाणी देऊ शकलो तर तसं सामाजिक आव्हान पण मी करते. त्या दृष्टिकोनातून आपण नक्कीच तत्परतेने आणि इको फ्रेंडली पद्धतीने रंगपंचमीचं एक सामाजिक बांधिलकी ठेवून उत्सव साजरा करणार अशीच मी अपेक्षा बाळगते. धन्यवाद.